मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उन्हाळ्यात एसआयआर प्रक्रिया सुरू न करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे। मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक मुंबईकर शहराबाहेर आहेत, त्यामुळे या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात असं त्यांनी नमूद केलं आहे। सध्या राज्यात जनगणनेचं कामही सुरू आहे, त्यामुळे प्रशासनातील कर्मचारी दोन्ही कामांमध्ये गुंतले जाणार असून एसआयआर प्रभावीपणे राबवणं कठीण होईल असंही त्यांनी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। विविध राजकीय पक्षांनी देखील ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये विनंती देखील केलेली आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि मतदार याद्या विशेष पुनरीक्षण म्हणजेच एसआरआय सुरू करू नये अशी विनंती त्यांनी थेट निवडणूक आयोगाला केलेली आहे। आता जर आपण पाहिलं तर उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये मुंबईकर जे आहेत, नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर बाहेर गावी जात असतात, त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती सुरू करणं योग्य नसल्याचं निवडणूक आयोगाला म्हटलेलं आहे, कारण ही प्रक्रिया राबवत असताना मोठ्या प्रमाणावर अडचण येतील असं देखील त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मतदार याद्या विशेष पुनरीक्षण प्रक्रिया जी प्राथमिक तयारी आहे ती सुरू आहे आणि ही प्रक्रिया लांबणीवर ठेवावी अशी देखील अनेक राजकीय पक्षांनी मागणी केलेली आहे। ही आठवण देखील अश्विनी भिडे यांनी निवडणूक आयोगाला पत्रातून करून दिलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यात आणि मुंबई शहरामध्ये जनगणना सुरू आहे, त्यामुळे एकीकडे जनगणना करत असताना दुसरीकडे ही एसआरआय सुरू करणे, ह्या दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत त्याचा ताण ह्या कर्मचाऱ्यांवर पडेल आणि त्यामुळे जी ही प्रक्रिया आहे एसआरआयची ती प्रभावीपणे करणं कठीण होईल असं देखील निवडणूक आयोगाला म्हटलेलं आहे। त्यामुळे आता एकीकडे अश्विनी भिडे यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून एसआरआय जी आहे ती सुरू करू नये अशी मागणी विनंती केलेली आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कस्तुरी, बरं, धन्यवाद शिल्पा तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर आता उन्हाळा सुरू आहे, उष्णता वाढली आहे, त्यामुळे अर्थातच अश्विनी भिडे यांनी असं पत्राद्वारे मागणी केली आहे की एसआयआर प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, त्यामुळे ही प्रक्रिया नंतर राबवणं, जनगणना आणि एसआयआर या प्रक्रिया पुढे ढकलाव्यात अशी त्यांनी मागणी केली आहे।